महत्व सांगते। ही कथा आहे सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांची। सूर्यदेव हे तेजाचे प्रतीक आहेत, तर शनिदेव हे न्यायाचे। असे म्हणतात की सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात पिता पुत्र असूनही काही मतभेद होते। त्यांच्यात एक प्रकारची कटुता निर्माण झाली होती। सूर्यदेवाला आपल्या पुत्राच्या शनिदेवाचा स्वभाव फारसा आवडत नसे, यामुळे त्यांच्या नात्यात एक दुरावा आला होता, एक अंतर निर्माण झाले होते। हे नाते संबंधांमधील तणावाचे एक मोठे उदाहरण होते, जे आपल्याला आजच्या काळातही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते। पण आजच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीला एक विशेष गोष्ट घडली। सूर्यदेव स्वतः आपल्या मुलाला शनिदेवाला भेटायला त्यांच्या घरी गेले। शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत, त्यामुळे जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा ते जणू का आपल्या मुलाच्या घरी जातात। या दिवशी पिता आपल्या मुलाच्या घरी जातो आणि त्यांच्यातील सर्व मतभेद, सर्व कटुता विसरून जातो। ते दोघेही एकत्र येतात आणि त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा प्रेम आणि आपुलकी निर्माण होते। ही कथा आपल्याला शिकवते की नात्यामध्ये कितीही गैरसमज असले तरी ते संवादाने आणि प्रेमाने दूर करता येतात। ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते। ती सांगते की कुटुंब हे सर्वात महत्त्वाचे आहे। आपल्या माणसांशी असलेले नाते जपले पाहिजे। राग, द्वेष, मत्सर या गोष्टी क्षणिक असतात, पण प्रेम आणि आपुलकी हेच कायम टिकणारे असते। मकर संक्रांतीचा दिवस आपल्याला तीच संधी देतो। जुने वाद विसरून, मनातली कटुता काढून टाकून आपल्या माणसांना जवळ घेण्याचा हा दिवस आहे। जसे सूर्यदेवाने पुढाकार घेऊन आपल्या मुलासोबतचे नाते सुधारले, तसेच आपणही आपल्या आयुष्यात पुढाकार घेऊन तुटलेली नाती जोडायला हवीत। हा सण आपल्याला नात्यामधील गोडवा जपायला शिकवतो। म्हणून आजच्या दिवशी आपणही आपल्या मनात कोणाबद्दल राग ठेवला असेल तर तो विसरून जाऊया। आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना फोन करूया, त्यांना भेटूया आणि त्यांच्या सोबतचे नाते अधिक घट्ट करूया। हा सण फक्त तिळगुळ वाटण्याचा नाही, तर मनात साचलेली कटुता दूर करून प्रेमाचा गोडवा पसरवण्याचा आहे। सूर्यदेव आणि शनिदेव यांची ही कथा आपल्याला हेच तर सांगते। नाती जपा, प्रेम वाढवा आणि नकारात्मकतेला दूर सारा। हाच मकर संक्रांतीचा खरा संदेश आहे। हा दिवस कौटुंबिक ऐक्याचा आणि क्षमाशीलतेचा उत्सव आहे।